सहदेव धुरी याने आमचे हार्मोनियम मदत आकांक्षा खानोलकर आणि कव्वल मदत भाग्यका खानोलकर या दोघांचाही गुणगौरव करण्यासाठी हे लाख मुलांना 100 रुपयाचं पारितोषिक दिले आहे. सहदेव धुरी यांच्यावर म्हणून गौतमेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या वतीने या वर्षाचा स्वीकार नाट्यशो त्याचप्रमाणे देवेंद्र पांढरकर रवींद्र पांढरकर यांनी आमच्या हार्मोनियम वादक आकांक्षा खानोलकर हिच्या गुणांचा गुणगौरव करण्यासाठी हे लाख मुलांना 100 रुपयाचं पारितोषिक दिले आहे. त्यांच्या तुमचे आभार मानून गौतमेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या त्या बक्षिसाचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे सत्यविजय तावडे उर्फ भाऊ याकडून संगीत साथ वादकांना हे लाख मुलांना 100 रुपयाचं पारितोषिक दिले आहे. सत्यविजय गावडे यांच्यावर गौतमेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या काय सांगायचं तुमचा एक लाख 20 रुपये असा सगळं असं समजला जो तो माझा ऐकता देव माझा ऐकता माझा एक पोट भरता सगळं बरा पण माझा या कोर ऐकला ना यदा होता तिथून तर कमी सांभाळलं आता यदा झाला पण काय केली फुलं आणि पाणी हाडून माता दिल्याशिवाय देवावर नाव घालून जाणार त्या देवाचा फुलं आणि पाणी हाडून दिला देवाचं नाव माझ्या बाबाने तुझ्या बाबा नको तुला काय सांगलं बघो हा लक्षीदार बघ म्हातारीला कसाचा हा या देवा केव्हा नाव काढू मी या पाण्याने फुलं हाडून तिकडे जाऊ त्याच्यावर नाव काढू म्हणा लोकांची लाईन लागता देवा हो बाबा ते जाऊ दे प्रथमतः तुमचे ह्या मात्र हे नको काय बघ काय का समजले शंकर केसरी याने वादक आकांक्षा खानोलकर यांचे आभार मानते. तसेच सकाराम सावंत यांनी आपले हार्मोनियम वादक आकांक्षा खानोलकर यांच्यासाठी दिले आहेत त्यांचे आभार मानते व त्यांचे गोपी गोवेकर यांनी पकवाज हलका खानोलकर यांच्यासाठी लाभ दिले त्यांचे तुमचे आभार मानते. तसेच राजाराम भुजे यांनी माझ्या कलांचा गौरव केला आहे त्यांचे तुमचे आभार मानते स्वीकार करते. तसेच मोहन परब सातोळी संगीतसाठी हे लाभ दिला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांचे तुमचे आभार मानते. संगीतसाठीच्या वतीने स्वीकार तसा घ्या बघा वटपुरी चिकन सेंटर यांच्याने आकांक्षा खानोलकर हा भाविका खानोलकर तबला वादक आमच्या भाविका खानोलकर त्यांचा ह्या 50 रुपयाचा पारितोषिक दिला. गौतमेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या वतीने काय बघ काय झाला खड्या जाऊन गेला माहिती आहे तुझा बापू नाही माझी कोणता बापूच नाही हो काय छान
हो 5 मिनिटं झाली. मोठा झाले आणि विसरले माका आणतो बेगिना धावत काय पळत या पाणी घेऊन ठीक आहे बाबा बाबा माझा आशीर्वाद आपण एक लक्षात ठेव पुढच्या पावलात जा आणि पाठच्या पावलात घराकडे या तू वाट बघता तो देव देवळात वाट बघता गाडी गोडी लायचं राजी जो खडे घालून टाकता आता काय करतो देव पाणी तर
अमृतनाथा तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी अवंती नगरीचा राजकर्ता राजा सूर्यसूत साष्टांग प्रणिपात करतो. आशीर्वाद मिळाल्याचा भास हा माझा. ही अवंती नगरी आज तगत हाताळतोय. हे राज्य वैभव सार मी हाताळतोय ती माझ्या पूर्वजांची पुण्याई गुण. त्याच पुण्याईच्या जोरावर ही अवंती नगरी टिकून आहे असं सर्वस्वी मत या राजकर्त्याचं आहे. कारण शास्त्र बोलते अस्त्री जीवितम लोके अस्त्री धनयौवन अस्थिर उदरताराश धर्मकीर्ती द्वयम स्थिरम. या विश्वाच्या ठिकाणी सर्व काही अशाश्वत आहे. पुत्र पत्नी नाती देखील अशाश्वत. प्रत्येक मानव जे धन कमवितो ते सुद्धा या विश्वाच्या ठिकाणी अशाश्वत होय. मग प्रत्येक माणसाला प्रश्न पडतो की या विश्वाच्या ठिकाणी शाश्वत काय आहे. या विश्वाच्या ठिकाणी शाश्वत ते एकच, तो म्हणजे माणुसकीचा धर्म होय. आणि जो सत्य न्याय नीती आणि धर्माचा आचरण करतो तोच खरा माणुसकीला पात्र होय. हे शास्त्र बोलतंय. शास्त्र एवढंच नाही बोलत तर प्रत्येकाचं जीवन मरणाचा प्रश्न असून देखील जीवन कसं जगावं, आयुष्य कसं फुलवावं हे शास्त्र आणि शास्त्रच सांगू शकतं. ते शास्त्र असं सांगतं की हस्तस्थ भूषणं दानम सत्यम कंठस्थ भूषणं कर्णस्थ भूषणं शास्त्र भूषणं किम प्रयोजनम. या हाताचा खरा दागिना आहे ना तो नेहमी दान धर्म करणं होय. कंठाचा खरा दागिना नेहमी सत्य बोलणं आणि कानाचा खरा दागिना कोणता असेल तर नेहमी शास्त्र श्रवण करणं. या विश्वाच्या ठिकाणी 6 शास्त्र आहेत. या 6 शास्त्रांचा नीती नियमानं प्रत्येकानं जीवनात आचरणात आणायला हवं. त्याचं जीवन हे सदोदित ईश्वर बोलवतो. स्वतः त्याची काळजी ईश्वर घेतो. हे शास्त्र बोलते. म्हणूनच ही माझी अवंती नगरी आज हर्षभरीत आहे. वा वा वा. या अवंती नगरीकडे पाहतच राहावं असं या राजकर्त्याला मनोभास होते. खरंच श्रीमान आबा धडा यांनी पखवाज पदम भाविका खानोलकर यांचा सन्मान करण्यासाठी हे बहुमोल पारितोषिक दिले. त्यांचा स्वीकार करा. श्रीमान पार्थ गावकर यांनी हार्मोनियम वादक आकांक्षा खानोलकर आणि पखवाज वादक भाविका खानोलकर यांचा सत्कार करण्यासाठी हे बहुमोल पारितोषिक दिले. गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळाने श्रीमान राजेश नाईक यांनी संपूर्ण संगीतसाठी हे बहुमोल 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळाने एवढाच कशाला ज्या गुरुजींना आम्हाला ज्ञानदान केलं, आम्हाला ज्ञान दिलं, वारंवार आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचा नेहमी गुरुप्रमाणे आदर केला आणि म्हणूनच ही माझी अवंती नगरी आज हर्षभरीत आहे. याचं सर्वस्वी श्रेय आम्ही माझ्या गुरूंना देतो. ते गुरु म्हणजे या विश्वाचे अखंड वाहणारे निर्मळ झरे असतात. ते कधीही ते देव असून सुद्धा अदृश्य रूपाने त्यांच्या देव वावरत असतो. पण आपणास ते कळावयास हवं. ही अवंती नगरी अशीच हर्षभरीत राहण्यासाठी देवा तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी मी सादरणीय प्रणाम करतोय. ही मानवता अशीच टिकून राहण्यासाठी या मानवतेला सुख समाधान मिळण्यासाठी हा राजकर्ता तुझ्याजवळ सविनय प्रार्थना करतोय. मानवतेला जगी सुख मिळे. मानवतेला
मुखातील शब्द कोणते असेल? राजा तू धाव रे, असं कोणतं संकट आपल्यावर आलंय सांगा म्हणतोय. या क्षणांचा त्याग करो. राजहंस, केवळ आमच्यावर संकट निर्माण झालं नाही, म्हणजे आपल्यावर संकट निर्माण मुळीच नाही. मुळीच नाही. मग आपले मुखातले शब्द का बरं? अरे राजहंस, ऐक, तुझ्या या राजप्रसादीने दाक्षिणी या नेत्रानं काय पाहिलं असेल? काय आगळं आणि वेगळं. म्हणजे आपण इथं येत असताना एक आगळं वेगळं दृश्य आपण पाहिलं. असं कोणतं? म्हणूनच माझ्या मुखावरचे शब्द निघाले. राजा तू धाव रे, संकट पडलं भारी. मग मला सांग रे, जनतेच्या हितार्था, जनतेच्या सुखार्था आतापर्यंत लढलास, लाख जीवाचा मायबाप म्हणून लढला गेलास. मग राजहंस, मला एक सांग रे, साऱ्या प्रजाजनाचा जर काय छळ होत असेल तर राजहंसला तिळमात्रही कल्पना नाही. काय म्हणताय? राजहंस, प्रजेचा जर छळ होत असेल तर प्रजा ही माझ्या मुलाप्रमाणे आहे. अगदी खरं. या लाख जणांचा पोषित म्हणून एक राजकर्ता सिद्ध असतो. त्यानं आपल्या कर्तव्यापासून मुळीच हटवता कामा नये. आणि हे राजन संकट कोणी निर्माण केलं असेल? कोणी निर्माण अरे रे, केलं? राजन सांगते समय सुद्धा वाईट वाटतंय रे राजन. म्हणजे एवढं मोठं संकट आहे. मग राजन तुला ऐकायचं आहे तर ऐक. पाताळ भुवनी वास्तव्यतयाचे, पाताळ भुवनी वास्तव्यतयाचे, सांगावं कुणी जन्मला. पाताळ भुवनी वास्तव्यतयाचे, सांगावं कुणी जन्मला. काय म्हणताय ना तुम्ही? एक विकृतासुर नामक एक संकट या माझ्या प्रजेवर धमान घालताय. आणि हा राज करताना आत्ताकडे नारद महामुनी हे बीज एक शुद्ध बीजांकुर आहे. एक राज करता काय असतो हे माझ्या मागे मंडळी असणाऱ्या सामर्थ्यावर आहे. आजपर्यंत प्रत्येक आलेलं संकट दुरापास्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यात यशस्वीही झालो. मग ऐका नारद मुनी, हे बीज आहे ते शुद्ध आहे. तो शुद्ध बीजांकाने नष्ट आहे. तो हा राजकर्ता अवंती नगरीचा राजकर्ता सूर्यसुत होय. मग या संकटापासून मागे हटणारा आहे. मग ऐका म्हणतोय, शुद्ध बीजांकुर आहात, शुद्ध बीजांकुर आहात. म्हणूनच देवा, तुझ्या चरणी माझी सर्व एकच प्रार्थना आहे. सुख दुःख भोग सारे चुकतील ना कुणाला.
ते आस्वाद कसा घ्यावा. ती कोण? हे कोकिळे, मला ओळखलं नाही. मी गंडा. काय? मला गाऊन दाखवते. मला तुला गाता येतं.
कोण तुम्ही? माझा पाताळ भुवनात वसतिस्था विकृतासुराची मजा द्यायला संज्ञा. काय? विकृतासुर. विकृतासुर? अहो, पाताळातून आला. पाताळातून आलो. कुठचं पाताळ? पाताळ भुवन. बघितले का? एकच माझ्या दादाने दिलेली जबाबदारी परिपूर्ण करून जात असतेवेळी तुमचा मंजुळाचा आवाज ऐकला. आमच्या आवाजाने आपल्यापर्यंत येण्यात केलं. पण मला सांगा, आपण कोण? अहो, माझं नाव मलगंधा. काय म्हणाली? मलगंधा. मलगंधा. हो. सुंदर. काय? सुंदर हो, काय सुंदर? नाव. माझं सांगा ना. सुंदर सुंदर. अगदी सुंदर नाव. ते असू दे, जाऊ द्या. बाबा माझे असेल ग. त्या घनदाट अरण्यात काय करते? हो, मी पाणवठ्यावर आले. या पाणवठ्यावर तू आली आहे? हो. पाणी देण्यासाठी. आता पाणवठ्यावर कशाला येणार? आता काही जण कशाला येतात कोण आठवत. पण मी तुला पाहिलं आणि माझ्या मनात एक प्रति वासना निर्माण झाली. काय? वासना. तू मला आवडले. तू मला आवडले. काय यांना सांगणार? यांची लक्षणं काय बरी दिसत नाही. हो, काय आवडली तू? हो, तुम्हाला काय वाटलं? मी तुमच्यासोबत लग्न करणार? हे, शक्यच नाही. तू लग्न नाही केलंस तरी चालेल, पण माझ्या समवेत पाताळ भुवनापर्यंत चल. हो, तुमच्याबरोबर कुठे? मी तुमच्याबरोबर लग्न सुद्धा करणार नाही व येणार सुद्धा नाही. हे विश्वसुंदरी, जेवढा मी शांत स्वभावाचा आहे तेवढाच मी उग्र स्वभावाचा आहे. हे ध्यानात ठेव. हो, तुम्ही जर असाल ना तेवढी मी सुद्धा आहे. मी काय कमी नव्हे. काय करू शकशील? हो, पायाखाली तुडवीन मारीन. असे तुझ्यासारखी मी काही पाहिली. पायाखाली तुडून मारणारी, खांद्यावर मारेन आणि पाताळ भुवनात पाणी हे घालून खाली ठेवा. नडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. मलगंधा म्हणतात मला. हे नडीचे घोट घेण्यासाठी दात पाहिजे. हो, दात आहेत मला. आहेत ना? दाखवू ते तुम्हाला? जर दात पडले असतील ना तर कशाचा आवाज देण्यास काही राहणार हो, नाही. कुणाला सांगता आहे? तुला सांगतोय. अशी तशी नव्हे मी. अशी तशी काय तरी सांगता येणार नाही. हे, कुणाला या प्रकल्प देत आहे? तर माझ्या समोर म्हणतोय. काय? हो, ती पापी वासना. पायाखाली तुडवीन मारीन असं म्हणून ते सांगते मला. बरं, एकच तुला सांगते. त्यावर सांगते भाग
अत्याचार करणार कोण? माझा बोलाच्या ठिकाणी माझा वसतिस्थान. हा विकृतासुराची माझ्या द्याला संज्ञा. विकृतासुर ते आपणच आहात. मग परत झालं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काय ते? या अवंती नगरीवर आक्रमण करण्याचं कारण ते कोणतं? कारण समजू शकेल का? एकच हा जो आमच्या पिताजीचा अपमान हा देवदरबारी केला गेला आणि जो आमच्या पूर्वजांचा हात केला तो कपटाचा आचरण करून देवतांनी केला. तुमच्या पूर्वजांचा घात देवतांनी केला आणि ते सुद्धा कपटाचं आचरण असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. पण देवतांचा आणि या मानव जनतेवर तुमचा काय प्रश्न आहे? प्रश्न असा कोणता? एकच हा की जे मानव देवभक्ती करत आहात ती देवभक्ती आतापर्यंत बंद झाली पाहिजे. याच्यासाठी श्रीमान महादेव गावडे हॉटेल मंगळा गौरी ते मालक या संगीत साथीचा बहुमोल पारितोषिक दिलाय. ते गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळाने स्वीकार करतोय. तसेच श्रीमान लक्ष्मण महाडेश्वर यांच करून संगीत साथीसाठी हे बक्षीस आले. गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळातर्फे याचा स्वीकार करतो. मग देवतांशी तुमचं वैरत्व आहे, मानवांशी मग कशाला त्याचा? एकच गोष्ट हा कारण जे मानव आतापर्यंत भक्ती करत आहे ती मानवांची भक्ती बंद झाली पाहिजे. म्हणजे मानव जे भक्ती करतायत त्यांचा हविर्भाग हा देवतांना प्राप्त होतो आणि देवतांची शक्ती बलशाही होते. मग याच्याकरिता तुमचा हा असा हट्टास आहे. मग मी तर तुम्हाला सांगेन 4 दिवस जर सुखाने जगायचं असेल, जे पाताळ उन्हाचा अधिराज तुम्ही जागवित आहात, ते पाताळ होऊन तुम्ही सांभाळत आहात, ते आणखी 4 दिवस सांभाळायचं असेल तर या क्षणी पाताळ उन्हाच्या ठिकाणी चालते व्हा म्हणतोय. राजे हा एका निर्दय स्वभावाने मी तुम्हाला सांगतोय आपण आहात ते राजा आहात, हा लाखाचे पोशिंदे आहात नक्कीच. आणि लाख मेले तरी चालेल, लाखाचा पोशिंदा जिवंत पाहिजे. शाबास. याच्यासाठी या वाक्यावरून आपल्याला मी आपल्याला सांगतोय हा आपला मार्ग मोकळा आहे. म्हणजे माझा मार्ग मोकळा आहे असं निवेदन आपण करत आहात. पण हे चुकीचं आहे, कारण हा राजकर्ता आहे. लाख जणांचं रक्षण करणं हे राजकर्त्याचं कर्तव्य होय. मग या कर्तव्यापासून अलिप्त राहणं म्हणजे तो राजा या संज्ञेस पात्र नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय जर जगायचं असेल तर इथं राहा आणि मरायचं असेल राजे अरे जगण्या मरण्याची कुणाला भीती? अरे ज्याच्या अंगी ताकद नाही, ज्याच्या अंगी शक्ती नाही त्याला भीती आहे. म्हणजे ज्याच्या अंगी शौर्य नाही, ज्याच्या अंगी शौर्य नाही अशालाच भीती असते. नाही, भीती तुम्हाला सुद्धा आहे. म्हणूनच देवतांकडून तुम्ही सुद्धा परास्त झालात, तुमचे पूर्वज सुद्धा परास्त झाले. मी याची गाथा जर वाचली असेल तर ती कमीच पडेल. म्हणूनच तुम्हाला शेवटचं सांगतोय, जाणार आहात की नाही? मुळीच नाही. मग नाही. मग जर का जाणार नाही, आपल्या निर्णयात तुम्ही ठाम असाल तर या राजाच्या अंगी असलेला बलदंड हे तुम्ही तुमच्या नेत्राने पाहू शकता. राजे तुम्ही काय करू शकता हे मला प्रत्यक्षात माहित आहे. प्रत्यक्षात मग या राजकर्त्याच्या मानी मंगडी असलेलं सामर्थ्य तुम्हालाच पाहावयाचं असेल तर तुमची प्रत्येक खलकृती हाणून पाडण्यासाठी खलकृती करुणा करीसी. Ready?
जगलास आणि माघारी गेलास. श्रीमान शंकर सावंत, एक दशावतारी कलावंत, केसरी गावचे माझे परमप्रिय मित्र असून मला गुरु समान असणारे श्रीमान शंकर सावंत यांच्याकडून माझ्या कलेचा आदर करण्यासाठी हे बहुमोल पारितोषिक दिलंय. गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळातर्फे याचा स्वीकार करतो. श्रीमान कैलासवासी सूर्यकांत यशवंत पानोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री तुकाराम पानोळकर यांच्याकडून हार्मोनियम व मृदुंग म्हणे यांस हे बक्षीस आले. त्याचप्रमाणे कैलासवासी महादेव यशवंत पानोळकर व कैलासवासी पार्वती महादेव पानोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुमारी तन्वी तुकाराम पानोळकर हीच कडून हे बक्षीस आले. याचा गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळातर्फे स्वीकार. काय पाहते या पानवडीच्या ठिकाणी आहे आशीर्वाद. या पानवड्याच्या ठिकाणी तू एकटी बरं. हो हो पाणी भरण्यासाठी म्हणून आले. एवढा इथे आले. पाणी भरण्यासाठी आले. हो बरं झालं तुम्ही आलात. मग कुणाला तरी घेऊन यायचं सोबतीला. हो आलेले आले. कुठे गेल्यात काय कळतच नाही. म्हणजे तुझ्या सोबतीला होते. हो म्हणजे कुठेतरी गेलं. हो मग ठीक आहे. यावेळी जास्त इथवर राहू नको. हे स्थळ एक निर्जन स्थळ आहे. इथं कोणीही हिंस्र पशु पक्षी देखील आघात करू शकतो. म्हणून सांप्रत या ठिकाणी तू जास्त वेळी थांबू नको. मलाही पुढे कर्तव्य आहे. राज दरबाराच्या ठिकाणी कर्तव्य असल्या कारणामुळे मलाही इथं थांबता येणार नाही. हो तुम्ही आलात म्हणून बरं. नाहीतर त्याने माझं काय केलं असतं सांगता आलं नसतं. तुझं काय केलं असतं, काय केलं असतं याची कल्पना देखील तू करू शकत नाही. कारण ती पाताळ होण्याच्या ठिकाणची एक असुर आहात. मला सांग, मी मघापासून तुला पाहतोय. तुझं नाव तरी काय? हो हा माझं नाव मलगंधा. तुझं नाव मलगंधा. नाव चांगलं आहे. हो तुमचं नाव काय? मी एक राजकर्ता आहे. अवंती नगरीचा राजकर्ता राजा सूर्यसुदशी या देहाला सोडले. राजकर्ते? हा. हो पुन्हा एकदा नमस्कार करते. या स्थळाचा त्याग करून मलाही जास्त वेळ थांबता येणार नाही. यासाठी निघालो म्हणतोय. हो काय झालं? हो पराक्रमाला पाठवते. दानाला दक्षिणा. शापाला उत्तर आहे. मग पराक्रमाला पाठवते की नाही हे माझं कर्तव्य आहे. पराक्रमाला पारितोषिक तुला द्यायचं आहे. असं काय बरं तू देणार आहे? हो हा मला द्यायचं आहे. राग येणार नाही ना? तुला पारितोषिक द्यायचं आहे. वर विचारते राग येणार नाही का? मग असं कर, राग येण्यासारखं काही असले ना ते बोलूच नको. हो तसं नाही. हा. विचारलं ऐकायचं आहे. तुला भीती वाटते. तुझ्या चेहऱ्यावर बघून तुला भीती दिसते. मग एक काम कर, भीती वाटण्यासारखं काही असेल ना ते बाजूला ठेवून दुसरं काहीतरी सांग. जास्त वेळ काढू नकोस. हो हा. अजून काय नाही. मला ना हा. तुमच्या समवेत प्रेम करायचं आहे. चुप. एका वेळी पाहता क्षणी म्हणे तुमच्यावर मला प्रेम करायचं आहे. एवढा आवडला. हो का? हो खरंच? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? अजून काय काय तुझ्या मनात आहे? हो काय नाही. एकदम प्रेम करायचं आहे. हा. वेळ काढू नको. ही जागा निर्जन आहे. हो
आहे हो, खरंच तुमच्या आहे ती. खरंच का सातारी कुणी प्रेमा